नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। आपण नाही का मागील व्हिडिओ मध्ये नाही का मेंटरशिप बॅच बद्दल बोललो होतो। त्यामध्ये नाही का आपण असं म्हटलं होतं की बा 40 ते 50 जण जर जॉईन झाले तर आपण बॅच सुरू करू, परंतु तुमचा प्रतिसाद पाहिला तर 100च्या वर नाही का आपल्याला मेंटरशिप बॅचला ऍड झालेले स्टुडंट। हे तुम्ही जे विश्वास ठेवला आहे ते नक्कीच मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी ही बॅच लावत आहे त्या गोष्टीचा तुम्हाला नाही का पहिल्या दिवसापासून नक्की फायदा होईल। आणि लक्षात घ्यायचं, आपल्याला डाटा वाढवायचा नाही आहे, नॉलेज नाही गेन करायची आहे। जे मी देईन सिलेक्टिव्ह देईन आणि ते पाठ करायचं, नाही तर कसं आहे तुम्हाला मी पीडीएफला पीडीएफ देईन काही फायदा नाही होत। मी जे देईन ते 100% फॉलो करायचं, 100% म्हणता, कारण की आपल्या मनानं करायचं नाही। मनानं काय करायचं, जे मी सांगितलं त्याचं तुम्ही करा ॲनालिसिस, बस एवढं तुमच्या मनानं करायचं। बाकी लाईन टू लाईन मी जे बोलतो तेच करायचं, कारण की अनुभवानं सांगतो या गोष्टी केल्या आपण त्याच गोष्टी आपल्याला रिव्हिजन करताना लक्षात राहते। आज मेंटरशिप बॅच बद्दल बरेच म्हणत होते का काय असलं पाहिजे, तर ते सांगतो नक्की क्लिअर होईल। आणि ज्या स्टुडंट नवीन आहे त्यांनी काय करायचं, ऑलरेडी नाही का मी व्हिडिओ टाकले जे लास्ट 2 मंथ आता 3 मंथ स्ट्रॅटेजी आहे ना, ग्रुप सी चा टाकला तो एक पहा। आणि ज्यावेळेस नाही का आपली ग्रुप सी होणार होती परंतु यांनी नंतर तारीख वाढवली ना, त्याच्या पुढे 2 महिन्याचा आहे ग्रुप सी चा, ते एक सुद्धा व्हिडिओ पाहिजे, दोन्ही लिंक करून पहा। म्हणजे होते काय माहिती आहे का, बऱ्याच गोष्टी कॉमन दिसणार आणि तेच इम्पॉर्टंट आहे नवीन स्टार्ट। आणि त्याच्यानंतर मी नाही का पीआयक्यू सोर्स टाकलेला आहे आपल्या टेलिग्रामवर आणि युट्यूबवर, ते पहा। त्याच्यानंतर बुक लिस्ट, हॉट टॉपिक पहा, हे एक क्रम आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक अंडरस्टँडिंग जाईल इम्पॉर्टन्स कसं असतं आणि एमपीएससी ला कसं समजायचं आणि एमपीएससी तयारी कशी करायची या कमी वेळेत, तर हे नक्की पहा। कारण की 3-3, 4-4 वर्ष झाले तरी सुद्धा मार्क वाढत नाही, तर हे याचा अर्थ आहे अप्रोच चेंज करावं लागते। आम्ही बी सुद्धा तुमच्यासारखी चूक केलेली आहे, कारण की आमची वेळ गेलेली आहे, त्या वेळेत त्या चुकातून आम्ही शिकलो आणि त्या चुकातून नाही का देण्याचा प्रयत्न केला। आणि ही मेंटरशिप बॅच आहे, यामध्ये काय असणार ते सांगतो। आणि जी फी आहे 399। तुम्ही सांगा एक चांगला शर्ट बिन घेतला ना आपण तर 500 रुपयाचा पडते, 399 काही मोठी गोष्ट नाही आहे। आणि मार्क आहे आपल्याला, सर्व गोष्टी आहे, परंतु माझा एकच उद्देश आहे, पहिली बॅच आहे, मी ते घेणार नव्हतो खरं, कारण की कंबाईंड ग्रुप बी मेन्स मी आतापर्यंत जे मेन्स दिले आणि हे तर थोडं काही प्रॉब्लेममुळे किंवा रिव्हिजन नाही झाली माझीवाली, परंतु मी यावेळेस नाही काही देणार होतो। परंतु आता मी फक्त असा मेसेज केला की मला वाटलं नाही की एवढे सिरियस पुरं जॉईन करीन, त्यामुळे नाही का मी सहज टाकला होता का 40 ते 50 असंत, कारण की मला वाटलं 10-20 जण राहील तर मग तिथंच कॅन्सल, परंतु आले, त्यामुळे कसं त्यांना नाही म्हणता येत नाही आता, परंतु करतो मी। परंतु जे आता आहे लास्ट 2 मंथ ज्यावेळेस राहील ना, नोव्हेंबर डिसेंबर, त्याच्या आधीच ही बॅच कंप्लीट करू, जेणेकरून 2 महिने मी रिव्हिजनच करीन, तोपर्यंत माझी जीएसची होईल, कारण की मी स्वतःच केलेलं नाही जीएस बरेच दिवस झाले परंतु मी तुम्हाला देईल ते एक्झाम, त्याची डेमो जी आहे पीडीएफ ते आपल्या ग्रुपवर टेलिग्रामवर ते नक्की पहा। एक बाळशास्त्री जांभेकरची आहे, एक आहे आदिवासी विकास कल्याण मंत्री, जे तुम्हाला तिथून हे कळते की तिथं 3-4च क्वेश्चन्स आहे आणि त्या 3-4 क्वेश्चन आणि ऍडिशनल माहिती म्हणून मला एक क्वेश्चन होत आहे, म्हणजे 24चा प्रश्न 25 ला येतात, 26 ला येतात, म्हणजे लिंक समजते त्यामधून व्हिडिओ मोठा होईल लक्षात घ्या। नाही तर मी इतकं सांगत आहे। आणि मेंटरशिपचा नक्की 100% फायदा होईल आणि पहिली बॅच असल्यामुळे आणि जे स्टुडंट लाईन मी म्हणतो मॅक्झिमम स्टुडंटना नाही का पासच झाले पाहिजे, कारण इतक्या मोठ्या जागा आहे ना, तर नक्कीच पास होणार 100%। कारण की ज्यावेळेस मी पीडीएफ टाकलेले आहे ना आपल्या ग्रुपवर, राज्यशी असो, ग्रुप सी असो, कंबाईंड मेन्स असो किंवा कंबाईंड ग्रुप बी प्री असो, यामध्ये 27 क्वेश्चन आले, बाकीच्या याच्यात आले, ती पीडीएफ पहा पहिले म्हणजे विश्वास येते तुम्हाला एकदा सर शिकवत आहे का नाही, नुसतं का फेकत आहे, काहीच नाही फेक, पूर्ण ओरिजिनल आहे। नक्की ते मी जे शब्द सांगतो ते पूर्ण अनुभवातून आणि विद्यार्थी म्हणून काय फेस करता तुम्ही त्यामधून सांगितलेले आहे। आणि तुम्ही नक्कीच ते चुका करू नका आणि लवकर नाही का आपण ही बॅच नाही का आता हे तलाठी सर्व ऍड झालं ना, एक तर आपण शनिवार घेऊ नाही तर रविवार, मी शनिवार किंवा रविवारपैकी फिक्स आहे डेट। परंतु काही मुलाला वाटत असेल किंवा सर लेट करता, लेट नाही, थोडंसं यांची 2 ऍडमिशन होऊ द्या, म्हणजे त्यांनी मी प्रॉपरली आपल्यासोबत जॉईन होईल जे नवीन स्टुडंट आहे, आणि शनिवार रविवारी 100% स्टार्ट करू लक्षात घ्या। परंतु कसं आहे पहा, मी स्वतःच्या नोट्स आहे पूर्वी खूप डीप काढलेले आहे, ते काय तुम्हाला युजलेस होणार आहे, म्हणून तुम्ही आता काय करताय, मी स्वतःच्या हँडरायटिंगने काढत आहे जे मला, परंतु प्रश्न लिंक करणं त्याची पीडीएफ मी स्वतःच करतो, कोणी दुसरं कोण नाही ना आपल्याला, आपण काय मोठा क्लासवाले नाही, मग आपल्याला काय करताय थोडा वेळ लागते त्याला, म्हणून मी म्हटलं शनिवार रविवार म्हणजे तुमचा प्रॉपर स्टडी झाला पाहिजे, हाच उद्देश आहे। टाकत जाईल ते पाठ करायचं, पीआयक्यू लिंक करायचं आणि लिहून घ्यायचं तुम्हाला जे वाटते, परंतु त्याच्यातला जर प्रश्न चुकला तर तुम्ही जबाबदार राहणार, मी नाही
कारण की आपण काय केलेलं आहे, प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आता येऊ आपण आपल्या बॅच बदलाची फी आहे 399 रुपये. फक्त 399 आहे. नक्की ट्राय करा, लक्षात घ्या. आणि याचा एक वॉरंटी आहे. काय, जर 399 रुपये जर फी आहे, जर तुम्हाला एक वीक मध्ये जर तुम्हाला वाटलं की बा सरचं आम्हाला हेल्पफुल ठरत नाही हा व्हिडिओ, तर व्हिडिओ म्हणजे काय, आपले जे काही नोट्स असेल, PDF असेल किंवा जे काही डायरेक्शन असेल म्हणजे गायडन्स असेल, ते जर तुम्हाला वाटलं मला उपयोग नाही आहे, तर मला मेसेज करायचा 1 वीकच्या आधीचा की बा सर मला हेल्प नाही होत, मी तुमचे न काही कारणनुसार तर तुमचे पेमेंट वापस करीन, हे तुम्हाला वॉरंटी देतो. आणि एक लक्षात घ्या, 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर येऊ नका फक्त बा सर तुम्ही असं म्हटलं बा असं 1 वीकच्या आत, कारण की 1 वीकच्या आतमध्ये तुम्हाला अंदाज येते. आणि आपले व्हिडिओ ऑलरेडी आहे युट्यूबवर, तुम्ही नक्की पहा, तुम्हाला मार्क पडणारच आहे. त्यानंतर आणि पहिली बॅच असल्यामुळे माझाही असते काय की बा जास्तीत जास्त स्टुडंट काय झाले पाहिजे क्लिअर. आणि कट ऑफ 19 वर होता मागं 7000, यावेळेस कट ऑफ कितीवर जाईल, 40च्या आतच राहील. मी तर ओपन म्हणत आहे परंतु आपण पेपरवर असते ते हार्ड टफ, परंतु जागा इतके आहे त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच काठचे लोक, सर्वच काठच्या जागा राहणार आहे. म्हणून याच्यात काय करायचं, जोर लावून द्यायचा 3 महिने, कोणतीच एक्झाम फोकस नाही करायची, बस ओनली ग्रुप सी. आता जे मी बोलीन तेच करायचा. आणि एक आहे आपल्याला ते इंग्लिश बद्दल बोलत आहे, इंग्लिश सोबत हे पॉईंट सांगतो तुम्हाला. एक पहिले इंग्लिश आणि मराठी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी. या इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कोणी म्हणत आहे की बा ज्या स्टुडंटनी ऑलरेडी मेन्स दिलेली आहे त्यांनी, आणि ज्या स्टुडंटचा स्कोर नाही का 2-3 मार्क म्हणजे 5 ते 7 मार्क कमी होता किंवा 10च्या आत होता, त्यांना असं वाटतं की माझा GS चांगला आहे परंतु माझी ग्रुप सी निघली नाही कधीच आजपर्यंत. परंतु तुम्हाला हे माहित आहे की 3 महिन्यांचा प्रॉपर स्टडी केला तर माझी निघू शकते. त्या स्टुडंटनी इंग्लिश आणि मराठी जवळ घ्यायला काही हरकत नाही आहे. इंग्लिश तुम्ही घेसान तर तुम्ही काय करायचं, 2-3 दिवसात एक जरी टॉपिक झाला इंग्लिशचा चांगला म्हणताय, मी असं तर एका दिवसात होते, आपल्या एका दिवसात नाही करायचे. त्यामध्ये PIQ झाले पाहिजे, त्याचं अनालिसिस झालं पाहिजे आणि लिंक झालं. ते प्रश्न जर टॉपिक केला, उदाहरणार्थ बेसिक, समजा उदाहरणार्थ नाऊनवरचा प्रश्न आहे, नाऊनवरचे काय करसान तुम्ही, सर्वप्रथम PIQ पाहसान, त्यानंतर तुम्हाला PIQ काय करणार नाही, म्हणून तुम्ही काय करसान, बुक्स घेसान किंवा नोट्स आहे, शाश्वत अकॅडमीची नोट्स घ्यायची. लावायचा असेल क्लास तर महेश पाटील सरांचा लावा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की खूप जण आता ऍडमिट होत आहेत, ऍडमिशन घेत आहेत बा, कमी करायला लावा त्यांना. जर झालं. आणि 3 महिन्याची ऑनलाईन बॅच आहे त्यांची, 3 महिन्यात लावायची, 6 महिन्याची लावायची नाही, 3 महिन्याचीच लावा. त्यामधून तुम्हाला अंडरस्टँड होते. आणि त्याची नोट्स तर अवेलेबलच आहे शाश्वत अकॅडमीची, ते एक नोट्स तुमच्यापाशी असली पाहिजे, लेटेस्ट वाली. त्याच्यानंतर ते व्हिडिओ आणि ते क्वेश्चन्स आपल्यावाले 0 एरर, हे तुमचं बायबल आहे. मराठीसाठी बी उदय कदम सरांची 0 एरर बुक घ्यायचं आणि आपले मोरावळंबे राहू द्यायचं आपल्यापाशी, त्या नोट्स आणि त्यांची नोट्स वापरायची. कारण की तुम्हाला एवढं करेन, कोणी बाळासाहेब शिंदे असेल तरी काय हरकत नाही, परंतु वाचणार कसं ते इम्पॉर्टंट आहे. PIQ नुसार वाचणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक मार्क करायचा 2-3 दिवसात झाला तरी चालते. तुमचं GS बिन होईल आणि इकडं इंग्लिश बिन होईल, इंग्लिश आणि मराठी. आणि कोणाला वाटलं माझी मराठी खूप चांगलं असते, त्यांनी काय करायचं, मराठी वाचायचं नाही, इंग्लिशवर फोकस करायचा, इंग्लिश करायचा. 3 महिन्यात बऱ्याच गोष्टी होईल. मग इंग्लिश जर व्यवस्थित झालं मग होकॅबवर जास, किंवा होकॅब रोज काय इंग्लिश बद्दल, ग्रामर बद्दल झालं, इंग्लिशचं होकॅब फक्त सर्वात गोष्टी PIQ वरच ओरिएंटेड. टेस्ट सिरीजच्या मागे लागायचं नाही, काहीच करायचं नाही, PIQ ओरिएंटेड करायचा फक्त. आणि त्यानंतर पहा होकॅब साठी असते, होकॅब काय करायचं, इडियम आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर बरेच प्रश्न असते आणि हे आपल्या हक्काचे मार्क आहे, रिपीटिव्हली प्रमाण आहे. आणि त्याच्यानंतर नाही का हे केलं ना तर मार्क पडते. आहे किती माहित आहे का, 250 का 300 इडियम आहे, 100-150 वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यात 200 असतं. परंतु वाचताना काय करायचं, आज फक्त 10 इडियम घ्यायच्या, 10 इडियम अशा करायच्या पाठ म्हणजे पाठ, मराठीत लिहा, तिचा अर्थ तुमची नोट स्वतः काढा. मग हे तर ज्यावेळेस तुम्ही करता हे इतकं इम्पॉर्टंट ठरते ना, तुम्ही कसं मोठा भाग छोट्या भागात केला कन्वर्ट, म्हणजे 10 म्हणजे बर्डन येत नाही, ते होते. त्यानंतर तुम्ही काय करायचं, वन वर्ड सबस्टिट्यूशन 10 करायचे बस. या 2 शिवाय सिनोनिम्स, अँटिनोम्स, बाकीचे फ्रेझर वर्ब याच्यात काहीच करायचं नाही तुम्ही, फक्त हे 2च करायचं. जोपर्यंत हे 2 होत नाही तोपर्यंत काय करायचं, आपलं बाकी म्हणजे जोपर्यंत बाकी होकॅप करायचं नाही. म्हणजे होते काय, हे जवळपास तुमचं 7-8 दिवसात होते जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं, 10-10, 20-20, अर्धा तास दिला तर तुमचं होकॅबी चांगले होते आणि पकड येते. आणि एक तुम्हाला अप्रोच करते बा इंग्लिशला पाहायचं कसं, हेच या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप माहिती घेतली म्हणजे काही नाही. आणि ज्या मनी किंवा इडियम ज्या आहे समानार्थी असल्या एकसारख्या, ते एका जागी लिहायच्या. हे म्हणजे तुमचं अनालिसिसवर आहे, तुम्ही कसा विचार करता. नाही तर तसंच नाही. जसं मी म्हटलं एक मन आहे ना आपल्याला, कपिलाष्टीचा योग, याला काही समानार्थी म्हणी आहे. कपिलाष्टी, दुर्मिळ योग, अपूर्व योग, योगा येणारी संधी, अशा गोष्टी आहे. मग हे काय करता तुम्ही, एका जागी लिहिता.
हे 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 तुम्हाला कोण करून देईन का? नाही. हे तुम्ही 250 ज्यावेळेस प्रश्न पाहायचा त्यावेळेस तुम्हाला कळते की बा हे याच मनीचा अर्थ आहे. जसं बा स्पिल द बीन्स आहे म्हणजे बा सिक्रेट ओपन करणे, अशा काही गोष्टी आहे. मग अशात काय आहे का की गुपित उघड करणे, अशा मनी आहे का मग इंग्लिशच्या तसे मराठी आपल्याच भाषेत लिहायच्या, कलेक्ट करायची. हे तुमची झाली ऍडिशनल माहिती, म्हणजे ऍडिशनल मेहनत म्हणून हे तुम्हाला कधी ना कधी येणारच आहे. आणि 10 वाचले तुम्ही समजा होकॅपचं, तर 10 आज वाचले, 10 वाचायचे. उद्या पुन्हा 10 पासून सुरुवात करायची, पहिल्यापासून. मग 20 झाले, मग पुन्हा नाही का पहिल्यापासूनच 30 पर्यंत जा. असा जे ग्रुप आहे हे करत राहत होते काय तुमच्या ते रिव्हिजन होते आणि तुमचा एक व्यवस्थितपणे नाही का होकॅपचा अभ्यास होते. आणि मी पुन्हा सांगतो, टेट सिरीज जीएसची नाही करायची सध्या आणि इंग्लिशची करायची, ओनली PIQ. हे सांगतो मी, बस हे करा तुम्ही, बाकी काही नाही. बाकी फ्रीच आहे आपल्याला मॅक्झिमम. ती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, काही जणांचा डाऊट होता. आणि याची जी मेन्स आहे समजा ग्रुप सी ची म्हणताय ना, त्याला ऍड झालं किंवा एकच एक्झाम आहे, त्यांनी काय असं नोटीस दिलं नाही. ग्रुप सी मध्ये ऍड केलं, त्यांची तारीख आहे 25 ऑक्टोबर. म्हणजे यांनी हे पद ग्रुप सी जी MPSC होती त्यात ऍड केलं, म्हणजे याची प्री बिन राहील आणि मेन्स सुद्धा राहील. हे तुमचं क्लिअर झालं असेल. कारण की तुम्ही म्हणसाल की बा प्रीवरूनच कट ऑफ ठरेन का तलाठीचा, आता मला असं वाटत नाही, कारण नोटिफिकेशन दिलं नाही. जेव्हा ही तेव्हा पाहू, परंतु आता सध्या 100% जे प्रीमियन्स होती तेच आहे. हेच तुम्ही करायला पाहिजे आता. आणि हे काही याला आहे नॉर्मलायझेशनचा नाही आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, त्यामुळे कट ऑफ कुठेतरी बॅलन्स होईल. आणि जे अंदाज गिंदाज परंतु सर्व गोष्टी आपण त्या सांगणार आहोत, नक्कीच फायदा होईल. आज आपण येऊ आपल्या मेंटरशिप बॅचवर. पहा, डे 1 मध्ये काय करणार आहे माहिती आहे का, मी 3 सब्जेक्ट घेणार आहे डे 1 मध्ये, जवळपास 3. आणि हे सब्जेक्ट जे राहील सायन्स, हिस्ट्री आणि पॉलिटी, किंवा जिओ इकॉनॉमिक्स, हे जे हे 5 सब्जेक्ट, आणि या 5 सब्जेक्ट पैकी 3 राहील, दुसऱ्या दिवशी वेगळे राहील 3. म्हणजे मी माझं 2 बाकीचं हे तुम्हाला मी सांगणार आहे कसं आहे. म्हणजे होईल कसं, नाही तर मी इथं सायन्स टाकलं पहिल्या दिवशी आणि मग जर मी म्हटलं सायन्सचं जर सरनं टाकलं ना, इकॉनॉमी टाकलं, कोणतंही टाकलं तर तुम्ही ते फॉलो करायचं. हे काय आपलं काय फिक्स नाही आहे की हेच असलं पाहिजे, परंतु तुमचं काय कव्हर करणं टॉपिक, हे लक्षात घ्या. त्यानंतर 3 सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्सचे व्हिडिओ आहे आपल्यापाशी, आपण ऑलरेडी टाकलेली आहे. परंतु तुम्हाला मी सांगेन की व्हिडिओ करायचे कशी नेमकी त्या याच्यातून. मी एक तर मी पेजवर टाकीन, ते व्हिडिओ टाकणारच आहे मी डे 1. तर ते तुम्ही तेवढं जेवढं दिलं त्याची नोट्स काढायची माझ्या व्हिडिओची, कारण की याची नोट्स नाही भेटणार तुम्हाला सायन्सची काही. कारण की आपण सायन्स इकॉनॉमिक्सची जर नोट्स दिली तर आपल्या हे 3 महिन्यात होणार नाही. परंतु आता मी ऑलरेडी नाही का 8 महिन्यापूर्वी व्यवस्थितपणे व्हिडिओ तयार केलेली आहे. ती व्हिडिओ पाहायचं, त्याची नोट्स काढायची तुमची पाहू, आणि त्याच्यामध्ये PIQ सुद्धा 21,000 लावलेले आहे मी. तुम्हाला काही वेगळं करायला लागत नाही. त्यावेळेस तुम्ही एक व्हिडिओ पाहायचा, नक्कीच तुम्हाला वाटेल की बा काय बढियापैकी सरांनी सांगितलं आहे, 1 पेज मध्ये 1 मार्क, हेच आपला ऑब्जेक्ट आहे. आणि काही इकॉनॉमिकचे राहील तुम्हाला व्हिडिओ. बाकी तुम्हाला PDF आणि ते नोट्स, म्हणजे PIQ राहील 21,000 मधले ऑलरेडी. जसं रयतवारीवरचे प्रश्न असेल तर मी काय केलेलं आहे, रयतवारी ती जमीन महसूल पद्धत आहे, त्याचे प्रश्न एका जागी लिहिले, रयतवारीचे, मग मालवारी, मग जमीनदारी, कायमधारा अशी. मग त्याच्यानंतर त्याची काय ऍडिशनल माहिती करायला पाहिजे ते. आणि काही क्वेश्चन असे राहणार आहे की जसं कायमधारा पद्धतीत दोष होते, मग हे काय करायचं, मी तिथं काय केलं ते प्रश्न लावले. मी त्याचं काही एक्सप्लेनेशन लिहिलं नाही, कारण हे अशा गोष्टी बदलत असते. पण तुम्हाला ते चार्ट जर मी दिलेला लक्षात आला तर तुम्हाला ते सोडवता येते हे. आणि कारण की काही गोष्टी अशा येणार आहे, खूप बुक वाचले तरी प्रश्न समजणार नाही, परंतु आपण या प्रश्न सोडवतो. ते प्रश्न पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कायमदारात कायले महत्व होतं, मग जमीनदार, मग याच्यात शेतकऱ्याचा उल्लेख येईन का नाही, मग अशा गोष्टी आहेत मी नंतर सांगेन, परंतु ते तुम्ही पाहिले पाहिजे ना. तर हिस्ट्री घेऊ, पॉलिटी, याचे हॉट टॉपिक घेऊ आपण, आणि इम्पॉर्टंट घेऊ. सब्जेक्ट जर मोठा राहिला खूप, म्हणजे तुमचं असं नाही आहे की समजा जर मी म्हटलं 1857चा उठाव घेतला तर 1857चा उठाव जर मी एका दिवसात जर नाही झालं तर ते 2 दिवसात डिवाइड होईल, परंतु टॉपिक तुमचा एंड होणं अपेक्षित आहे. म्हणजे 1857 जर पुन्हा आला तर तुम्हाला त्यावरचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, हेच माझी प्रायोरिटी आहे. त्यानंतर पहा, हिस्ट्री घेऊ, पॉलिटी. त्यानंतर डे 2 मध्ये काय करू, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे घेणार आहोत. आणि सोबत काय घेणार आहोत माहिती आहे का आपण, मॅथ म्हणजे आपण घेणार आहोत म्हणजे काय, मॅथचं स्ट्रॅटेजी सांगेन. आज लसाई मसाई करा, परंतु मला जर वेळ भेटला तर मी काय करीन, लसाईची जवळपास आपल्या PIQ अनालिसिस बुक मध्ये समजा 40 प्रश्न असेल तर मी काय करीन, 40 नाही करणार, मी तुम्हाला फक्त फोटो टाकीन जमलं तर. म्हणजे मी भेट देईन तुम्हाला, वेळ भेटला देणारच मी. तर तिथं मी टाकीन लसाईचे 7-8 प्रकार आहे की ज्यावर प्रश्न आहे, आणि ते 7-8 प्रश्न केले म्हणजे 40 क्वेश्चन्स केल्यासारखे आहे. तर मग इथे फोटो काढीन, तुम्ही फक्त काय करायचं, ते 7-8 फोटो पाहायचे. आणि त्याचं तुम्ही नवीन असन तर तुम्ही काय करायचं, युट्यूबवर जायचं किंवा कोणाचा क्लास लावला असन, क्लास लावा तुम्ही मॅथचा खास करून, कारण की मॅथसाठी क्लास जर केला तुम्ही तर तुमचा फायदा होणार आहे.
100%. एक अभिषेक ठिगडे सरांचा पहा डेमो, अरगडे सरांचा पहा, सचिन डवळे, या 3 पैकी एकाचा लावा आणि ज्याचा तुम्हाला बेस्ट वाटेल त्याचा लावा. आणि सर्वात मोठा आहे, कोणताही क्लास असला तर सर्व न करता PIQ आपल्यापाशी हातात पाहिजे आणि सर काय शिकवते काय नाही याचं तुम्हाला बॅलन्स जमलं पाहिजे. आणि मग काय होते, 7-8 प्रश्न जरी केले आणि आयोग तेच रिपीट मारता साहेब. आता मेन्सले आला ऑलरेडी त्यानं पूर्वीच विचारला 4-5 वेळा, मग तुझा टाइम कमी लागते ना तिथं. मग सांगायचा उद्देश हेच आहे की टाईप आपल्या रिव्हिजन मध्ये नोट्स मध्ये राहिले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली रिव्हिजन बिन चांगली होईल आणि मार्क सुद्धा येईल. हा स्ट्रॅटेजी आहे, हे नक्की पहा. त्यानंतर पहा PIQ टाईप टाकेल. त्यानंतर डेट 3 मध्ये काय माहिती आहे का, आपण काय करंट घेणार ना, परंतु करंटचं नाही का सिम्प्लिफाईड पब्लिकेशन जे 6 महिने आहे ते तुमच्यापाशी असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये आम्ही सांगेन की बा राजकीय घडामोडी वाचा. तर राजकीय घडामोडी वाचण्यापूर्वी आपला एक व्हिडिओ आहे कुठं आपल्या टेलिग्रामवर की सिम्प्लिफाईड पब्लिकेशन पुस्तक कशा प्रकारे तुम्ही वाचलं पाहिजे ते पहा. तिथं मी PIQ ला 4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला तिथं काय करते, MPSCचं हॉट टॉपिक कोणते आहे ते कळणार आहे. तर मग राजकीय घडामोडी घेतलं तर तुम्ही हेच तुम्ही स्वतः करायचं आहे. तर यामध्ये काय करायचं, मी 4 तास द्यायचे डेट 3 मध्ये 4 तास, जे तुम्ही टाइम देसान 4-5 तुमचा, कधी कोणाचं लवकर होईल. मग त्यानंतर हे 4 तास दिले, याची नोट्स काढायची तुमच्या भाषेत तुम्ही प्रश्न, परंतु इम्पॉर्टंट काढायची. हे झालं. त्याच्यानंतर जे बाकी तिसऱ्या दिवशी काय करसान, हे जे तुम्ही सब्जेक्ट करसान याची तुम्ही काय करसान, मेन टॉपिक फक्त काढायचे याच्यातले, याची रिव्हिजन करसान. 1-2 दिवसात जे काही केलं याची रिव्हिजन तुम्ही स्वतः करसान स्वतः. हे भेटल्यावर तुम्हाला तेच वाचायचं आहे ना. म्हणजे होते काय, 3D स्ट्रॅटेजी आपली, म्हणजे या 3D स्ट्रॅटेजी मधून तुमचा नक्कीच 1-1 मार्क फिक्स होईल. म्हणजे आपण जर सायन्स घेतलं तर तुम्हाला वाटणार 1 मार्क फिक्स झाला, हिस्ट्री घेतला 1 मार्क फिक्स झाला. हे फिलिंग आली तुम्हाला तरच तुमचा या बॅचचा फायदा झाला. म्हणून म्हटलं मी 1 वीक काऊन म्हटलं तुम्हाला, पैसे परत याची वॉरंटी. तेच नाही आवडला लगेच सांगा, मेसेज करा सर मला आवडलं नाही, बस मी तुम्हाला पेमेंट करीन. हे आणि बस तुम्हाला सांगतो, बाकीचे मेंटरशिप बॅचवाले टॉपिक देतात फक्त, हे तुम्ही पाहून घ्या एकदा. बस हिस्ट्रीमध्ये काय करायचं, तर 1857चा उठाव, त्यानंतर जमीन सुधारणा पद्धत, बस त्याच्या अंदर काहीच करत नाही. PIQ सुद्धा देत नाही. मग हे मी तर तुम्हाला इतकं डिटेल्स देत आहोत, ते बी 399 रुपयामध्ये, आणि मी स्वतः एक्झाम दिलेली आहे, त्याचा अनुभव तुम्हाला फायदा होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ऑल MPSC PIQ असणार आहे, ज्याच्या राज्यसेवा कंबाईंड ग्रुप B. पण प्रश्न कसे लिंक करायचे तेच आहे त्याच्यात. जसा रयतवारी पद्धतीवर प्रश्न आला तर राज्यसेवेला ते सुद्धा ऍड केला. त्याच्यानंतर ग्रुप B ला ते केला, 1 सेवेचा आला ते केला. टॉपिक काय चेंज होते का, काहीच नाही होत. मग तशा गोष्टी तुम्हाला हे होईल. ऑल MPSC राहील थोडं. आणि एक नोट देईन मी हँड रायटिंग की बा नेमकं कसं अनालिसिस करायचं, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही पडत. फक्त अशा वेळेस करायचं तुम्ही स्वतः की जिथं तुम्हाला वाटले की बा मी आणखी याच प्रश्नाला चांगला करतो तर तुम्ही पाहाचा, परंतु मॅक्झिमम क्वेश्चन होईल माझ्याकडून सॉल्व तुमचे. आणि याचा काही व्हिडिओ नसणार आहे. हे कोणत्या 3 बाकीच्या, फक्त इकॉनॉमिक सायन्स सोडलं ते व्हिडिओ नसणार. इकॉनॉमिक सायन्सचा व्हिडिओ असणार, बाकीचा नसणार. त्यानंतर मी तर तुम्हाला व्हिडिओ देत आहे, व्हिडिओ फ्री मध्ये, ते 399 मध्ये आहे का, कोणी तुम्हीच पाहतो आहे का, नसणारच आहे. आणि व्हिडिओ मी देत आहे. मग मी सांगत तात्पर्य असंच आहे की बा खूप काही देण्याचा प्रयत्न करता मी, आणि आपल्याला वाटतंय की बा विद्यार्थी कशा पद्धतीने या परीक्षेत तयारी करते, काय अडचणी असतात, सर्व गोष्टी माहीत आहे. त्यामुळे मी घेत आहे. मी घेतच नव्हतो मेंटरशिप बॅच यावेळेस. तर पहा आणखी फक्त इकॉनॉमिक सायन्स व्हिडिओ असेल, आणि 1 हॉट टॉपिक आणि 1 मार्क, हे आपलाच पहिलेपासून आपण जे युट्यूबवर व्हिडिओ टाकले ना आजपर्यंत 8-9 महिन्यात, तर त्याच्यामध्ये एकच आहे 1 हॉट टॉपिक 1 मार्क, हे आपल्या सिरीजच नाव आहे. आणि त्यामुळे मुलांना नाही का एवढं इम्पॅक्ट आहे, कारण की आपण नाही का कशामुळे यांनी आपल्याला ओळखत आहे, त्याचमुळे की बा सरचं जे शिकवण्याची पद्धत आहे ते फार वेगळी आहे, डायरेक्ट दिमागात जाते. हे मी बोलत नाही, हे करून पाहिलेलं आहे आणि मार्क वाढलेली आहे. इतक्या याच्यात कसं आहे, आपल्या इकॉनॉमिक्सचे जर मी 15 प्रश्नापैकी 11 क्वेश्चन जर व्हिडिओमध्ये डायरेक्ट पडत असेल तर तुम्ही सांगा किती बेस्ट आहे. आणि ते बिन व्हिडिओ काय 100 नाही आहे, 20 व्हिडिओ 10 मार्क 11 मार्क. ते लॉजिक अप्रोचेस सोडलेच मी. सायन्सचे 8 ते 9 मार्क, मागच्या एक्झाम मध्ये होती 10 प्रश्न. मग असं म्हणजे सांगा तात्पर्य आहे की बा कमी याच्यात सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. नाही तर मी सर्व पुस्तक वाचले, नोट्स वाचले असं काही नाही. त्यानंतर पहा वीकली नाही का, वीकली किंवा 10 दिवस मला जसं योग्य वाटेल, वीकली म्हणतो किंवा 10 दिवस जसा टाइम भेटणार तर एक पेपर घेत जाऊ आपण. एक पेपर घेऊ, जे कंबाईंडचा झालेला असो, ग्रुप सीचा असो, 26-25 असं जाऊ, जेणेकरून 10 जरी पेपर शीट झाली किंवा 7-8 जरी झाली आपले
हा, तर तुमचं काय होईल माहिती आहे त्याच्यातून, एक तुम्हाला त्याच्यातून हे कळणार, इथं दिलेला आहे का मी, हा इथं दिलेला आहे पहा, 10 दिवसात काय करणार, एक तर प्रश्न कसा सोडवायचा, म्हणजे स्ट्रॅटेजी काय असली पण पेपर सोडवण्याची ते तिथं सांगणार आहे. त्यानंतर लॉजिक अप्रोच कसा असला पाहिजे, म्हणजे क्वेश्चन कोणता कोणता बा लॉजिकचा होता, कोणता लॉजिकचा नव्हता, आणि कोणता चुकायचा होता आणि कोणता चुकाचा नव्हता, हे त्यामधून तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस फॉर्मेटच करते, 1-2 पेपर शीट जर झाले ना तुमचा त्यावर हँड इन, हे तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर पहा टाइम मॅनेजमेंट समजणार आहे तुम्हाला, की नेमकं बा कशा प्रकार टाइम, कुठं प्रश्न होता, कोणता स्किप करायचा, वाचताक्षणी स्किप करता आलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ मी कधी राष्ट्रपती वाचलंच नाही, तर मला तिथंच कळलं की मी राष्ट्रपतीचा सेंटेन्स जरी वाचले मला येणार का नाही, मग सेकंदात निर्णय घेतला स्किप. मग होते काय, तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट असते तिथे वेळ देतात आणि ते मार्क तुम्ही गेन करता. होते काय, पेपर घेतला की बा पहिल्या प्रश्नापासून वाचतो तसं नाही, वरच्या ह्याच्यावर समजलं पाहिजे की बा हे आपला सुटते का नाही सुटत तर स्किप नंतर येऊ त्याच्याकडे, असं असला पाहिजे. नाही तर सर्वजण काय करतात, अटेम्प्ट करतात, मग टाइम कसा पुसणार आहे, टाइम कसा पुरणार आहे. अटेम्प्ट किती आहे ते सुद्धा सांगेन त्या व्हिडिओमध्ये. क्वेश्चन सिलेक्शन कसे असेल हे सुद्धा इम्पॉर्टंट असते, कोणता क्वेश्चन घ्यायचा आणि कोणता सोडायचा, त्यानंतर कोणता सब्जेक्ट आधी घ्यायचा हे सुद्धा असते ना, किंवा सर आपण सुरुवात कोणत्या सब्जेक्ट पासून करायची, ते आपल्या स्ट्रॉंग सब्जेक्टनुसारच असली पाहिजे. ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ मोठा होईल, काही डाऊट असेल तुमचे आले तर कमेंटमध्ये सांगा, काही टेलिग्रामवर मेसेज करजा. ही बॅच आहे आपली शनिवार किंवा रविवार, तारीख का म्हटलं शनिवार रविवारपैकी सुरू करू आपण. तोपर्यंत मी नोट्स लिहितो, म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. आणि समाज सुधारक नाही का 2 दिवसात एक दिन मी एक टाकलेला आहे, बाळशास्त्री जांभेकर आणि त्याची PIQ त्यानुसारच असन ते, आणि तेच फॉर्मॅट आहे. ते आवडला तरच जॉईन व्हा, नाही तर नका होऊ. आणि समाज सुधारक मध्ये कसा 20 ते 25 समाज सुधारक एवढं इम्पॉर्टंट असते, त्याच्याशिवाय प्रश्नच सेट होत नाही. मग ते करू आपण, सिलेक्टिव्ह करू, PIQ जोडू. काही 21,000 वाचायची गरज पडत नाही मग तुम्हाला. काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी मीच देणार, कारण मी मेहनत करणार तुमच्यासाठी खास. आणि एक असंही करत जाऊ, वेळ आपण संघटना असते ना आपल्या इतिहासची, कसं हे मोठा आहे ना, प्रार्थना समाज, सत्य समाज, मग आपण एक टाकत जाऊ. प्रार्थना समाज घेतलं, त्याचे PIQ 11 स्टेट बोर्ड पण ऍड राहील, त्यामध्ये सर्वच राहील. फक्त वाचायचं आणि पाठ करायचं, मी ते देईन. त्याच्यानंतर एक जर झालं तर तुमच्या माइंडमध्ये सुद्धा जाते प्रार्थना समाज कशा प्रकारे हँडल करायचं, आणि अदर क्वेश्चन जे आहे ते सुद्धा कसं पाहायचं त्याकडं हे समजणार. नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.